श्री स्वामी समर्थ। माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्य विषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल। तर ऐकूया महाराजांचा 42वा अवतार कार्य। राजवाड्याची गोष्ट। सोन्याचा चौफुला कोरडाच राहिला। एकदा महाराज राजवाड्याचे अंगणात फिरत असताना एका हुजऱ्याचे हातात एक सोन्याचा चौफुला होता। तो महाराजांनी हिसकावून घेतला व राजाला विचारले, चौफुला विहिरीत टाकू का? तेव्हा राजाने हात जोडून सांगितले, चौफुला आपलाच आहे, आपण काहीही करू शकता। तेवढे राजाचे शब्द निघतात तोपर्यंत महाराजांनी क्षणात चौफुला बाजूच्या खोल विहिरीत टाकला आणि गप्प बसून गंमत बघत राहिले। सोन्याचा चौफुला म्हटल्यावर बाजूला उभी असलेली मंडळी मनोमन हळहळली, पण महाराजांसमोर बोलण्याचे कोणाचे धाडस नव्हते। तो चौफुला लवंग वेलदोडे अशा मुखशुद्धीच्या जिनसांनी भरलेला होता। असो, तो दिवस तसाच निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज पुन्हा त्याच ठिकाणी बसून काहीतरी लीला करीत राहिले। मध्येच त्यांनी एका सेवेकऱ्यास पोहरा आणण्यास सांगितले। सेवेकरी पोहरा घेऊन आला। मग महाराज तो पोहरा घेऊन विहिरीजवळ गेले व त्यांनी तो पोहरा विहिरीत सोडला व पुन्हा बाहेर काढला। तो काय आश्चर्य! पोहऱ्यात काल महाराजांनी विहिरीत टाकलेला चौफुला होता। चौफुला बघताच सर्वांना आनंद झाला। महाराजांनी तो चौफुला हुजऱ्याकडे दिला। हुजऱ्याने चौफुला उघडून पाहिला। तो काय आश्चर्य! आतील सर्व वस्तू कोरड्याच होत्या। चौफुला एक रात्र पाण्यात होता तरी सुद्धा त्यात पाणी गेले नव्हते। इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 42वी गोष्ट संपूर्ण। शुभम भवन्तु।